जादा पैशांचे आमिष दाखवून नागरिकांना खेळण्यातील नोटांचे बंडल देऊन नागरिकांची फसवणूक करणाऱ्या एकाला ठाणे पोलिसांनी अटक केलेली आहे। संजय भारती असं फसवणूक करणाऱ्या आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्याकडून खेळण्यातील नोटांचे 500 रुपयांचे 360 बंडल, बनावट सोन्याची बिस्किटं, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलाय। ठाण्यात राहणाऱ्या एका तरुणाला एका व्यक्तीने संपर्क साधून 1 लाख रुपये दिल्यास पुढील 3 आठवड्यामध्ये 3 लाख रुपये मिळतील अशी बतावणी केली होती। तरुणाला संशयास्पद वाटल्याने त्यांनी या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती। या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून कापूरबावडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला। बनावट नोटा घेऊन हे आरोपी 3 नोव्हेंबरला साकेत बाळकूर मार्गावर येणार असल्याने पोलिसांनी सापळा रचला। त्यानंतर पथकाने संजय कुमार भारती याला ताब्यात घेतले। त्याचा साथीदार तेथून पळून गेला। पोलिसांनी घटनास्थळी यावरून तसेच त्याच्या घरातून खेळण्यातील नोटांचे 500 रुपयांचे 360 बंडल, 38 बनावट सोन्याची बिस्किटं, दुचाकी असा मुद्देमाल जप्त केलेला आहे। आरोपींनी किती नागरिकांची फसवणूक केली आहे याचा अद्याप पोलिसांकडून तपास सुरू आहे। ही कारवाई ठाणे पोलीस उपायुक्त आशुतोष डुमरे, सहआयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस उपायुक्त विनायक देशमुख, उपायुक्त प्रशांत कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे, तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण माने, कापूरवाडी पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंजुषा भोंगळे यांसह अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी यामध्ये तपासामध्ये सहभाग घेतला। यातील फिर्यादी जे आहेत, शेळके नावाची फिर्यादी आहेत, त्यांना एक व्यक्ती भेटला होता। त्यांची प्रवासादरम्यान ओळख झाली होती। 1 लाख रुपयाच्या बदल्यात त्यांना 3 लाख रुपये देतो असं त्यांना सांगून त्यांच्याशी मैत्री वाढवली आणि फिर्यादीला भेटून त्यांच्याकडे 1 लाख रुपये घेतले। ज्यावेळेस फिर्यादी 1 लाख रुपयाच्या बदल्यात 3 लाख रुपये त्याच्याकडे मागणी करत होते, त्यावेळेस ह्यातील जो आरोपी आहे त्यांनी डुप्लिकेट ज्या नोटा, जे खेळण्यातल्या नोटा, त्या नोटाचे बंडलवरती ओरिजिनल नोटा लावून ते 3 लाख रुपये घेऊन आला होता आणि फिर्यादीला तो देत असताना फिर्यादीला संशय आला। त्याच्यानंतर ही पूर्ण हकीकत आपल्याला निष्पन्न झाली। याच्यामध्ये ही एक मोठी टोळी कापूरबावडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ओपन केलेली आहे। यापूर्वी यांनी अशा प्रकारचे गुन्हे या टोळीने केलेले आहेत। तर यांची मोडस 2 पद्धतीने निष्पन्न झाली आहे। एक तर हे लोकांकडून 1 लाख रुपयाच्या ऐवजी 3 लाख रुपये देतो किंवा 2 लाख रुपये देतो अशी जादा रक्कमच आमिष दाखवतात। दुसरं, कमी किमतीत सोनं द्यायचं म्हणून पण ते लोकांना फसवतात। अशा पद्धतीची ही टोळी आहे। जवळपास आम्ही यातले 1 आरोपी आत्ता आमच्या ताब्यात आहे, आणखी 3-4 आरोपी आम्ही याच्यावर निष्पन्न केलेले आहेत। तर या फिर्यादीच्या तक्रारीप्रमाणे हा CR नंबर 806/25 हा कलम 318(4) या सेक्शनप्रमाणे दाखल झालेला आहे। फिर्यादीच्या अंगझडतीमध्ये आणि फिर्यादीच्या घरझडतीमध्ये या 360 खोटे जे मुलांना खेळण्यात वापरण्याच्या नोटांचे बंडल आपल्याला प्राप्त झाले आणि ह्या मोठा डिटेक्शन कापूरबावडी पोलीस स्टेशनचे डिटेक्शन टीम त्यांनी केलेलं आहे। CP साहेबांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे आणि पुढील तपास चालू आहे। आरोपी हा नॉर्थ साईडचा, यापूर्वीचं कुठलंच रेकॉर्ड नाही आहे। आरोपी हा जी मेन टोळी प्रमुख आहेत त्यांच्याकडे डे टू डे पैशावरती, म्हणजे डे टू डे डेली बेसिसवरती तो काम करायचा आणि ह्यातला जो मेन आरोपी आहे टोळी प्रमुख, तो हे पूर्ण सगळे लोकांना कॉन्टॅक्ट करणं, त्यांच्याकडे पैशाची डिमांड करणं, त्यांना डुप्लिकेट सोनं दाखवणं आणि ज्यावेळेस डिलिव्हरीच्या वेळेस या व्यक्तीला पाठवणं, अशा पद्धतीची मोडस तपासामध्ये निष्पन्न झाली। आता ह्यापूर्वीचे अशाच प्रकारचे गुन्हे त्यांनी केलेले असल्याचं पण आम्हाला इन द इन्क्वायरी आम्हाला माहिती मिळाली आहे। आता मेन आरोपीचा आम्ही शोध घेतोय, मात्र आणखी काही गुन्हे या हद्दीतले किंवा इतर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निष्पन्न होतील असं आम्हाला संशय आहे। 3 ते 4 नावं आत्तापर्यंत निष्पन्न केली आहे आणि हे बाहेरच्या राज्यातील पण काही आरोपी ह्याच्यामध्ये आहेत। आता आम्ही हे नोटा कशा मागवल्या, कुठल्या एजंट आहे, किती लोकांची फसवणूक केली आहे, ह्या पूर्ण तपास आम्ही करतोय। आता आरोपीला जवळपास 15 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी आहे आणि अद्याप तपासाची प्राथमिक स्टेज असल्यामुळं आणखी ह्याच्यामध्ये अन्य आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे।